नमस्कार मंडळी, कशा आहे? स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा 3रा गुरुवार आहे आणि आज मी तो म्हणजे आता पुजून झाला आहे आणि आता बसले. थांब दाखवते कसा पुजलाय ते. हां, 3रा गुरुवार घट मानलाय मी 3रा आज. मग कशी दिसते माझी देवी सजलेली कमेंट करून नक्की सांगा. आज मी गुरुवार स्पेशल म्हणून रवा, बटाटा आणि गव्हाची पुरी बनवणार आहे आणि भाजी मटर, फ्लावर आणि फरसबी ही मिक्स भाजी बनवणार आहे. आणि पुरी बनवण्यासाठी मी काय काय तयारी केलं दाखवते थांबा. एक बटाटा घेतलाय बॉईल करून, कोथिंबीर, एक मिरची चिरले. काय बनवतो याचा पराठा? पुरी पुरी मस्त लागते. आणि ह्याच्यात ओवा आहे आणि जिरं आणि ह्याचे एक वाटी रवा आणि त्यात गरम पाणी ओतलंय. मग काय होतं? शिजू देते. ओका तो वाट गप, चांगलं मस्त लागते पुरी, खाऊन बघ. तिला काय ठेवलं नाही ते? कुठची बिस्किट आहे? आता हे सगळं मिक्स करायचं. मसाला तुम्हाला दाखवते मिक्स करून. रवा चांगला ना गरम पाण्यामध्ये मस्त भाजला. मग मी त्याच्यात जिरं, ओवा, बटाटा किसून टाकलाय, कोथिंबीर, मिरची आणि हळद आणि मीठ टाकणार आणि मग गव्हाचं पीठ मिक्स करणार. हळद चिमूटभर टाकायची. आणि मीठ चवीपुरतं. आणि हे गव्हाचं पीठ 1 वाटी चांगलं मिक्स करायचं. पाणी न घालता मस्त हा पीठ मळून झालं. फक्त मळताना ना शेवटला असं तेल ओतायचं. मळताना शेवटला तेल ओतायचं, मग ते मस्त मिक्स होणार. तेल ओतायचं म्हणजे चिपकत होतं ना म्हणून. आता लगेच पुऱ्या तळायला घेणार. तुम्ही ह्याच्यात कसुरी मेथी किंवा चिली फ्लेक्स पण टाकू शकता. मस्त अजून टेस्ट येते, पण ते नव्हतं माझ्याकडे म्हणून मी एवढंच टाकलं. एक एक गोळा घ्यायचा, लाटायचं आणि मग गरम झालं तेल की सोडायचं. हलक्या हातावर लाटायची म्हणजे होते चांगलं. झाली गोल आणि मग सोडायची. पुऱ्या सगळ्या तळून झाल्यात. मी बघा कशा मऊ मऊ झाल्यात त्या. हो, तेल पण तेवढंच आहे. मऊ मऊ झालंय. हा, ह्या पुऱ्यांना मस्त मऊ मऊ आणि लुसलुशीत होतात आणि भाजीसोबत खायला खूप भारी लागतात. खायला मस्त टेस्टी लागतात. तुम्ही पण ट्राय करून नक्की बघा. मग अशा पुऱ्यांना तुम्ही पण ट्राय करून नक्की बघा. आणि मी पुरीसोबत मिक्स भाजी केलं आहे, मटर, फ्लावर आणि फरसबी यांची, आणि डाळ आणि भात आणि पापड. बस आजचा नैवेद्याचा आजचा नैवेद्य आम्ही बनवला आहे.
मग आजचा व्हिडिओ इथेच संपूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक कमेंट आणि सबस्क्राईबर करा. बाय.